10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी ते साधुग्राम या ठिकाणी होतं. त्याच ठिकाणी सगळ्या साधूंची व्यवस्थापन केलेली होती. त्यामुळे असं कोणी समजण्याची गरज नाही की आपण मोठी झाडं जी आहेत ती त्या ठिकाणी तोडणार आहोत. पण या 10 वर्षामध्ये जी रोपटी त्या ठिकाणी उगवलेली आहेत, जी झाडं त्या ठिकाणी उगवलेली आहेत, ती आपल्याला शिफ्ट करावी लागणार आहेत. तोडणार मी म्हणणारच नाही, ती आम्हाला शिफ्ट करायची आहेत. ती खालून काढून आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट या ठिकाणी आणून करू. सगळी झाडं आपण ती रिप्लांट त्या ठिकाणी करणार आहोत. मोठ्या झाडांना मी हातच लावणार नाही. जी भावना सगळ्या नाशिककरांची आहे, वृक्षप्रेमींची आहे, ती शासनाची आहे आणि आमच्या सगळ्यांचीच आहे, आपल्या सर्वांचीच आहे. आणि म्हणून उगाच त्याचा अर्थातून अनर्थ होता म्हणजे वेगळा अर्थ काढण्याची त्या ठिकाणी गरज नाही. त्याचबरोबर मी परवाच निवडणूक झाली आणि राजमुद्रीला गेलो होतो हैदराबादच्या पुढे. त्या ठिकाणी खूप देशभराच्या सगळ्यात मोठ्या नर्सऱ्या त्या ठिकाणी आहेत. आपल्याला मी सगळी झाडं दाखवली. ती जवळजवळ 15-15 फुटाची, 18-18 फुटाची, काही 20-20 फुटाची झाडं त्या ठिकाणी आहेत. ती सगळी झाडं आणून जवळजवळ 15,000 झाडं नाशिक शहरामध्ये तात्काळ लावण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आपण सगळे मिळून ती झाडं लावूया. नुसतं शासनच नाही तर वृक्षप्रेमी आहेत, नाशिककर आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत. आपण सगळे मिळून ते 15,000 झाडं या ठिकाणी लावू. मी सांगेन तुम्हाला की 15,000 झाडं ज्या वेळेला इथे लागतील त्यामध्ये वड आहे, लिंब आहे, पिंपळ आहे, जांभूळ आहे, वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ 12-15 प्रजातीची झाडं आहेत. काही फळं येणारी आहेत की ज्यावर पक्षी बसतील, फुलं येणारी आहेत चांगली की त्यावर पक्षी बसतील त्या ठिकाणी. म्हणजे अतिशय सुंदर, म्हणजे नाशिककरांना खरं मी सांगेल की आश्चर्य वाटेल कदाचित, इतकी झाडं आपण आता ह्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी लावतो आहोत. 15,000 झाडं. अजून जागा अवेलेबल झाली, अजून असेल तर अजून 10,000, 15,000. आणि आपण ते CSRमधून करतो आहे की थोडाफार भाग महापालिका दिला तर ठीक आहे, पण CSR काही मोठ्या उद्योगांची मी बोललेलो आहे, ते त्या ठिकाणी सगळे पैसे द्यायला तयार आहेत. जी झाडं इथे आपल्याला 4,000 रुपये, 3,000 रुपये सांगतात, ती मी 700 रुपयामध्ये 600 रुपयात ठरवून आलेलो आहे. म्हणजे 1/4 किमतीमध्ये ती झाडं आपण त्या ठिकाणी ठरवलेली आहे. आणि मग आणण्याचा ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आहे, लावण्याचा खर्च आहे. 700 रुपयाला जर झाड धरलं तर तेवढाच खर्च लावण्याचा, आणण्याचा, ड्रीपचा त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला जे असेल ते 1300, 1450, पण ती झाडं किंमत 6,000 रुपये होती, ती आपण आता 1500 रुपयावर आणलेली आहे. आणि ही झाडं तात्काळ या ठिकाणी मी आता लावणार. महिनाभरामध्ये आपल्याला ही झाडं लागलेली या ठिकाणी दिसतील. आपण बघितलं की असं म्हणजे बल्लीसारखे त्यांचं खालचं त्याचं खोड जे आहे ते त्या ठिकाणी आहेत. 15 फूटच्या वरची सगळी झाडं त्या ठिकाणी आहेत. तर त्यावेळेला एवढी झाडं इथे लागतील त्यावेळेला खरंच नाशिककरांना समाधान वाटेल. अशा पद्धतीची झाडं आपण सगळे मिळून ही फक्त शासनाची जबाबदारी नाही. आपण वृक्षप्रेमी आहोत, नाशिक हिरवगार आहे, सगळे लोक प्रायोरिटी नाशिकला देतात. रिटायरमेंटनंतर रिटायर झालेले लोक सगळे इथेच राहायचं म्हणत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की शहर तसं सुंदर असलं पाहिजे, स्वच्छ असलं, हरितही असलं पाहिजे. आणि तीच भावना मान्य देवेंद्रजींनी परवा सांगितलेली आहे, आमचीसुद्धा त्या ठिकाणी आहे. पण कोणी असं समजू नये की आम्हाला फक्त झाडंच तोडायची या ठिकाणी. मला तर काल खूप आश्चर्य वाटलं, वाईटही वाटलं की गिरीश महाजनांना ते झाडं सगळी तोडून ती जमीन बिल्डरच्या घशात घालायची आहे. आता ती जमीन गेल्या अनेक शेकडो वर्षापासून साधुग्रामसाठी आहे, ती कुंभमेळ्यासाठी राखीव आहे. कसं होणार, कसं शक्य आहे? पण उगाच कोणी अर्थाचा अनर्थ त्या ठिकाणी काढू नये. माझी भूमिका तुम्हाला माहीत आहे, तुम्ही मला सगळे ओळखतात. नाशिककर मी 5 वर्ष मागच्या कुंभमेळ्यामध्येही होतो. माझ्या मनात असा विचार कुंभमेळ्याचीच नाही पण कुठली जमीन हडपण्याचा विचार माझ्या मनातसुद्धा, स्वप्नातसुद्धा कधी आलेला नाही, येणार पण नाही. आता 35 वर्ष झाले मी आमदार आहे, 15 वर्षांनी मी मंत्री आहे, पण असं कुठले ठपका माझ्यावर आजपर्यंत नाही जो माझ्यावर आता लावला गेला. ठीक आहे, ज्याच्या भावना आहेत, पण याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत याची मला कल्पना आहे. कारण सुरुवातीला असं दाखवलं की 1700 झाडं कापणार आहे, काही झाडं फुले आमच्या लोकांनी त्या ठिकाणी मारलेले आहेत. त्यामुळे मलाही वाटलं की एवढी झाडं कापायची कशी काय कापायची, शक्यच नाही आहे. आणि म्हणून मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघितलं. त्यानंतर मी सांगितलं की छोटी रोपटी जी आहे, जी 12 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वीची आहेत, ती झाडं आम्ही हात लावणार नाही. पण या 8-10 वर्षामध्ये झाडं उगवलेली छोटी, ती आम्ही खालून काढू सरसकट मुळापासून आणि रिप्लांट करू. मी तिथेसुद्धा राजमुद्रीला मी काही लोकांना भेटलो, तिथले आमदारही माझ्यासोबत होते. त्यांची माझी ओळख निघाली, माझ्या काही मित्रांनी त्यांना पाठवलं. मग त्यांनी सांगितलं की मला आम्हाला अशी टीम द्या की जे खालून झाडं काढतील आणि त्याचा सक्सेस रेट 70-80% राहील. म्हणजे 1000 झाडं काढली तर 700 झाडे जगलीच पाहिजे, असा सक्सेस रेट त्यांनी आम्हाला भेटले येऊन. ते म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊ, आम्ही तुम्हाला करून देऊ. त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आपल्याला ही झाडं पुन्हा त्या ठिकाणी लावायची आहे. मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं. आज मी ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा आम्हाला नको आहे. म्हणजे मला असं काही कळत नाही. काही वृक्षप्रेमी म्हणताय कसले साधू ते गांजा पितात, कशासाठी पितात, त्याचा गांजा बंद करा. मला वाटतं असे धार्मिक भावने कोणी भडकू नये. म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही, इतर धर्मियांबद्दल जे आमच्याबद्दल बोलत आहेत. आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक
याच्यामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ते करू नये, माझं विनंती आहे. तुम्ही सांगितलं आमचे 400 झाडं 500 झाडं खराब होतील, आम्ही 15,000 झाडं लावतोय. 15,000 त्या झाडं दुसरं लावत नाही. आम्ही त्यांना ड्रीप करणार आहोत, त्यांना सगळं व्यवस्था पाण्याची व्यवस्था करणार लागेल तेवढं पाण्याची व्यवस्था करणार आहोत, मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत, त्यांना खत देणार आहोत. आणि बघा तुम्ही येत्या 2 वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटन स्थळ ते होईल. नाशिककरांचं पर्यटन स्थळ होईल ते. इतकी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत की तुम्ही म्हणाल किंवा शासनाने काय काम केलं, आपण स्वतः काम काय केलं, ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. ही तुमची आमची नाशिककरांची, पर्यावरण प्रेमींची, वृक्षप्रेमींची सगळ्यांची आमची जबाबदारी आहे. तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मग आपण ही झाडं लावू. आपण या संदर्भात ऍक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे. काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत. म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे. पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत. त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे. त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे, अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही. मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मी गेली 10 वर्षापासून येतोय. इथला उद्यान विभाग किती फालतू वागला हे मला 10 वर्षापूर्वीच माहिती आहे. 2016ला आम्ही इथं इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक 5,000 मुलांना बेलाचं रोपं देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो. इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो, बेलाची झाडं वाढली पाहिजेत म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता. मला ते दुःख अजून मला माहिती आहे की इथं कसं वागवलं जातं. उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात, झाडं रोपं कशी आणली जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं, नर्सरी का चांगली करत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका. शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार. आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही. नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत. सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे. कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा, त्याचा प्रश्न विचारा. झाड तुटू द्यायचं नाही. आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे. आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत, आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार, आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. त्यामुळं साधूग्रामसाठी झाडं तुटता कामा नाही. साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही, पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो. हेच मला सांगायचं. झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे. झाड जाणं हे तुकारामांचा अपमान आहे. झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत, सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि 15,000 झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात. नाही, हे आपण 33 कोटीपासून ऐकत आलोय. त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात 70 वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला. कोणी कुठल्या जागा कशा गेल्या, कोणी कुठल्या पद्धतीने फ्रॉड केले, कोणी काय केले याचा हिशोब. मग त्यात आपल्याला पडायचं नाही. कारण काय, तुम्ही खूप कमवलं म्हणून काय 500 वर्ष जगणार नाही, तुम्ही पण मरणारच आहात. तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते, माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात. त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे. प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे. आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले. आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला टेंडर काढले आणि 33 वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार, तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या. म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या. तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका, माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका. सर, कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते. मागच्या वर्षी कुंभमेळा मागच्या वेळेस इथेच भरलेला होता. आपलं यावर काय मत आहे? कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्ण मध्य काढावं, आपली काय भूमिका आहे? मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत,
इतकं नाशिकमध्ये जागा आहे, त्या जागेवरती साधुग्राम बांधा. तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा. हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका, माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा. आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणणं नाही, पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका. आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घ्या किंवा कानावर घाला हे घ्या बैठक, आपण काही मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहात? नाही, आता अजून वेगळं काय सांगायचं. आता हे नाही, इथं मुळात झाडं तोडू द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला. आपलं बाकी काय म्हणणंच नाही. बाबा झाडं तोडू नका आणि बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे, जगातली नव्हे, भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत. कारण झाड आहे तर माणूस आहे. झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतर सगळे मनाचे खेळ आहे. आपण रात्री झोपलो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, नाहीतर खेळाडू असो, नाहीतर ऍक्टर असो, रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना, त्याला अन्न लागतं ना. हे कोण देतं? झाड देतं ना. मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही. झाड तुटता कामा नये. झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत, एवढी माफक अपेक्षा. नाशिकचं पर्यावरण क्लायमेट प्रेमींनी जे जी आहे जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे. इथून जर समजा अमृत स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहे ते जर ठरवले तर चेंगराचेंगरी होऊ शकते, असा स्वरूपाचा कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय. एकूणच जी पर्यावरण प्रेमी जो पर्याय सुचवतायत तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही. नाही, शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कारण काय, चेंगराचेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला. माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे, कुठलेच व्यवहार, कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्यासाठी असले पाहिजेत ना. माणसं मरण्यासाठी असतंच कामा नये. एवढी सोपी साधी गोष्ट आहे ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या 12 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे साधूंचे आखाडे होते आणि 12 वर्षाआधीची म्हणजे 12 वर्षानंतर जी झाडं या ठिकाणी उगवली आहे त्यातली जी मध्ये येत आहेत ती आम्ही तोडू आणि जो लेआउट आहे तोच कायम राहणार आहे आखाड्यांसाठी. नाही, ते 12 पूर्वीचे नियम करता का म्हणे. मुळात एवढी झाडं सावली देतात, या सावलीत उभं राहिले, त्याच्यात जातीभेद धर्म काय आणू नका. झाडं न तोडता जागा आहे तिथं बांधण्याने काय फरक पडणार आहे? काय पडणार आहे? पण ही झाडं देणारी ही सावली देतात, फळं देतात, ऑक्सिजन देतात. ह्याच्यावर पशु पक्षी राहतात, किडामुंगी राहतात, फुलपाखरं राहतात. ह्यांच्या जीवनाचा विचार नको करायला. त्यामुळे ही साधी गोष्ट आहे. झाड कुठंच तुटता कामा नये. आपली राज्याची भूमिका काय राहणार आहे? आज आपण नाशिकमध्ये आलेला आहात, प्रशासनाची भेट घेणार आहे किंवा समजा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका काय राहणार? ऐकणं बिण्याचा मुद्दाच नाही हो. नाशिककर जिवंत आहेत. सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा. तुम्ही इथं या. तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आलोय. पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मला त्यांनी सांगितलं असं आहे. तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही.